एन्व्हायरमेंटल लॉ मधली डॉक्टरेट, त्याचं पुढे चालू असलेलं शिक्षण पोस्ट डॉक्टरेट, त्याचबरोबर संगीत क्षेत्रामधली विशारद पदवी, कथ्थक क्षेत्रातील विशारद पदवी, नाट्य क्षेत्र म्हणजे प्रायोगिक नाट्य क्षेत्र, शिवणकला आणि अशा HR फर्मचे डायरेक्टर, हे सगळं वेगवेगळं क्षेत्र जिने पादाक्रांत केलेलं आहे ती डॉक्टर प्राजक्ता काटदरे पात्रीकर. हिला आज आपण भेटणार आहोत आणि तिच्याशी थोड्या गप्पा मारणार आहोत तिची मोठी सावलीच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार. नमस्कार प्राजक्ता, एवढं सगळं तू केलेलं आहेस, खरं तर मला एक वाचून आणि ऐकूनच थकायला झालंय. तर खूप मला छान वाटलं खरं आणि तुझ्याकडनं खूप जाणून घ्यायचं आहे. मला अगदी सुरुवातीपासून सांग की तुझं बालपण कुठे गेलं? माझं बालपण तसं अहमदनगरमध्ये. अहमदनगरमध्ये मी प्राथमिक शिक्षण माझं तिथे झालं. त्याच्यानंतर बाबांच्या नोकरीमुळे आम्ही सातारा, कराड असं येत गेलो आणि साधारण म्हणजे पहिल्यापासूनच माझं मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालं आणि साधारण 8वी 9वी नंतर सेमी इंग्लिश ज्याला म्हणायचं त्याच्यामध्ये माझं शिक्षण झालं. बरं, म्हणजे नगर, सातारा, कराड या छोट्या शहरांमध्येच तू तशी शिकलेली आहे. तर मग लहानपणापासूनच ही जी सगळी क्षेत्र मी आता वाचून दाखवली किंवा सांगितली प्रेक्षकांना, तर ही तुला अशी खुणावत होती की हे छान आहे, हे छान आहे असं? हा, म्हणजे खरं तर ना सगळ्याच गोष्टींची आवड आहे. काय माहिती, मला अभ्यासही करायला तितकाच आवडतो, मला गाणं म्हणायला आवडतं, मला नाचायला आवडतं, नाटकात काम करायला आवडतं. होत काय गेलं, नशिबाने म्हणूया या गोष्टीला आपण असंही म्हणू शकतो की बरोबर वेळेला संधी येते. असं म्हणतात ना की संधी आली त्यावेळेला तुम्ही हजर पाहिजे. संधी पण आल्या आणि मी तेव्हा तिथे हजर होते, असंही झालं असेल. आणि नाही म्हटलं तरी या सगळ्याची आवड असल्यामुळे मग हळूहळू म्हणजे साधारण 5व्या वर्षापासून मी गाणं शिकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर शास्त्रीय नृत्य, कथक शिकायला सुरुवात साधारण 10व्या वर्षापासून केली. ते करता करता हळूहळू कॉलेजमध्ये जाईपर्यंत शाळेच्याच म्हणजे माध्यमिकला वगैरे एकांकिकांमधनं काम करायला सुरुवात केली. मग हळूहळू नाटकाचं वेळ लागलं म्हणूया. आणि असं करत 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 मला अभ्यास तर मुळात आवडत होताच पहिल्यापासून, अजूनही आवडतो. होत काय गेलं की अभ्यासाचं जेव्हा काय म्हणूया आपण थोडासा स्ट्रेस असतो किंवा आपल्याला परीक्षा आहेत, आपल्याला पुढे खूप सारं काम करायचं, याच्यावर अभ्यास करायला हवा, त्याच्यानंतर थोडा थोडा विरंगुळा म्हणून मला माझे हे छंद कायम मदत करत गेले. रादर त्याच्याने मला रिचार्ज झाल्यासारखं वाटायचं. बरोबर. अशा तऱ्हेने मला साधारण प्रत्येक वेळेला असं वाटायचं की हा हे ना मी करेन, मला आवडेल करायला, असं होत गेलं. म्हणजे तू आता जो संधीचा उल्लेख केला की संधी मिळत गेली, पण मला वाटतं ती मिळालेली संधी ओळखणं आणि ते आपण करू शकतो या उत्साहाने त्याच्यामध्ये काहीतरी करत राहणं, हे तुझं स्किल आहे खरं तर. आणि नंतर तू आता जे काय मी तुझा पुढचा प्रवास बघते तो म्हणजे लॉ शी रिलेटेड आहे. तर या नाट्य क्षेत्र, संगीत क्षेत्र यासारखे अगदी मोस्ट हॅपनिंग जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रातून लॉ सारख्या थोड्याशा रटाळ, वृक्ष अशा क्षेत्राकडे तुझं मन कसं रमलं? खरं सांगायचं तर मला अगदी पहिल्यापासून खूप आधीपासून शाळेमध्ये आमच्या एक नेहा फणसळकर म्हणून होत्या, म्हणजे त्या मला बऱ्याच सिनियर आहेत. तर त्या जज झाल्या होत्या, न्यायाधीश झाल्या. आणि त्यांच्याकडे बघून मला असं वाटायला लागलं की नाही आपल्याला वकील बनायचंय, कसं तरी करून आपल्याला वकील बनायचंय, केस लढायच्यात, काही काही म्हणजे असं ना आपल्याला लहानपणी असं काहीतरी वाटत असतं की काहीतरी करायला पाहिजे. तर तेव्हा वाटायचं की वकील व्हावं. मग नंतर ही क्षेत्र मी म्हणजे जे चालू होतं म्हणजे गाणं असेल, नेहमीचा अभ्यास असेल, हे चालू असताना मी जेव्हा ग्रॅज्युएट झाले त्यानंतर ही संधी होती की आता क्षेत्र आपल्याला ठरवायचे किंवा बदलायचे. मग त्यावेळेला मी लॉ हे एक क्षेत्र निवडलं, कारण मनातून आतून कुठेतरी इच्छा होती की आपल्याला वकील बनायचं लहानपणी. तर त्यामुळे कदाचित असं असेल की मी या क्षेत्राकडे वळले, असं झालं. बरोबर. आणि हे जे आहे की कराड आणि तिथून मला असं म्हणजे माहिती येत आहेच की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची प्राजक्ता ही डॉक्टरेट आहे, डॉक्टर प्राजक्ता आहे ती. आणि आता तिथेच पुढे ती पोस्ट डॉक्टर डिग्री पण आता त्याचा पण अभ्यासक्रम ती पूर्ण करते. तर कराड सारख्या अगदी छोट्याशा तालुका प्लेस ते ऑक्सफर्ड, हा प्रवास कसा होता? हा प्रवास खूपच छान होता. अजूनही ना असं वाटतं की म्हणजे मागे वळून बघताना की अरे बापरे ही संधी आपल्याला मिळाली कशी, असं वाटतं.
झालं काय, मी कराडमध्ये LLB केलं, त्याच्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी LLM केलं, म्हणजे मास्टर्स डिग्री केली लॉ मधली. ते करता करता एक जॉईंट व्हेंचरचा प्रोग्राम काय समोर आला, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि पुणे युनिव्हर्सिटीचा एकत्रित. तर त्याच्यामुळे मला स्कॉलरशिप मिळाली. हा विषय कारण बऱ्यापैकी रेअर होता त्यावेळेला, म्हणजे तेव्हा असं झालं होतं की 14 वर्ष झाली होती युनिव्हर्सिटीमध्ये स्पेशलायझेशनला तो सुरू होऊन, पण कोणत्याच मुलांनी तो स्पेशलायझेशनला घेतला नाही. मी पहिली होते, नशिबाने तेव्हा जॉईंट व्हेंचरही सुरू झालं. मग याच्याने काय झालं, कराडहून पुण्यात आले, पुण्याहून ऑक्सफोर्डची स्कॉलरशिप मिळाली. त्याच वेळेला पुणे युनिव्हर्सिटीने पण त्यांच्याकडची स्कॉलरशिप केली, म्हणजे मी एका वेळेला 2 PhD केल्या तेव्हा. होय, अशा सायमल्टेनियसली चालू राहिलं नाही. आणि अशा पद्धतीने मग कराड ते ऑक्सफोर्ड मी जाऊन पोहोचले, आणि आता त्यातच मी पोस्ट डॉक्टरल फेलोशिप करते आहे ऑक्सफोर्डमधूनच. पण मला एक असं छोटीशी शंका आहे की तुला ह्याच विषयामध्ये असं पुढं करावं असं कसं क्लिक झालं की मला हे एन्व्हायरमेंट किंवा हे इकॉलॉजी किंवा हे सगळं? खरं तर ह्याला माझे बाबा कारण आहे. माझे बाबांची HR फर्म आहे, शिवाय ते EMS एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट सिस्टीम याच्यामध्ये पण बरंच काम करतात. तर झालं काय की जेव्हा मला स्पेशलायझेशनला कोणता तरी विषय घ्यायची वेळ आली होती, पण तेव्हा खूप सारे विषय होते. फॉरेन्सिक होतं, सिव्हिल लॉ, क्रिमिनल लॉ, CRPC, असे खूप सारे विषय असतात अवेलेबल आपल्याला. पण तेव्हा काय कोण बाबांना असं वाटलं की नाही, आपण असं करायला पाहिजे की आपण थोडासा वेगळा विषय घेऊन बघूया. तेव्हा ही थोडी भीती पण होती, म्हणजे आपल्याला ना कोणी शिकवायला आहे ना कोणी हे आहे, पण जाऊ दे बाबा उडी मारून बघूया काय होईल. आणि सध्याच म्हणाल तर एन्व्हायरमेंटल लॉ या गोष्टीला जितकं महत्व आता प्राप्त झालेलं आहे जगात, त्या दृष्टीने असं वाटतं की त्यावेळेला वेळेला निर्णय बरोबर झाला. आज मला त्या गोष्टीमध्ये काम करताना खूप आनंद होतोय की मला मी यात काम करते आहे, माझा काहीतरी छोटासा उपयोग मला हे सोसायटीसाठी करून देता येतोय, किंवा माझ्या ज्ञानातनं म्हणजे मी जे काही शिकले आतापर्यंत आणि अजूनही शिकेन त्यातनं बऱ्याच अशा गोष्टी समजतात की बऱ्याच आपल्या कल्चरमध्येच एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन लिहिलेलं आहे. आणि ते आपण विसरत चाललोय हळूहळू. थोडक्यात हा विषय मला काय म्हणजे समृद्ध करतो अजूनही असं मला वाटतं आता. आणि मला खूप आनंद होतो की मला हा विषय घेण्याची त्यावेळेला बुद्धी झाली. आणि त्यात एवढं पुढे सगळं खोलात जाऊन शिक्षण करण्याची संधी पण हे बरोबर. संधी या विषयावरती परत मी एकदा येते की आता तुझं सगळं खरं तर शिक्षण बघितलं तर नगर, सातारा, कराड या छोट्या शहरांमध्ये झालेले. आणि असं बरेचदा ऐकायला मिळतं बरं का की आम्ही छोट्या गावात राहतो, आम्हाला कुठे आलायस तो, ते मोठ्या शहरात जावं लागतं किंवा आम्ही आमच्या मुलांना मोठ्या शहरामध्ये पाठवलं हे शिक्षण घ्यायला. तर मग तुझा अनुभव काय आहे त्या बाबतीतला? छोट्या शहरांमध्ये राहून तू हे सगळं साध्य करू शकलीस, तर तुझा अनुभव नक्कीच ऐकायला आवडेल. खरं तर ना मला माझं म्हणणं थोडंसं उलट आहे. बरं, की आपण जेव्हा छोट्या शहरात राहतो ना तर तेव्हा आपल्याला बाकी कॉम्पिटिशन थोडी कमी असते, सुरुवातीपासून येणारी असते. आज तुम्ही मोठ्या शहरांमध्ये एवढ्या मुलांना KG पासून कॉम्पिटिशन, या उलट छोट्या शहरांमध्ये ठीक आहे बाबा चाललंय म्हणजे मुलं शिकतायत हळूहळू 1ली 10वी 12वी होत जाते. त्यानंतर मात्र एक गोष्ट निश्चित होते की आपण जेव्हा छोट्या शहरामध्ये असतो तेव्हा आपल्याला निश्चित हे समजतं की आपलं पोटेन्शियल म्हणजे माझी खरी आवड कशा आहे, कारण आपण त्या इतर आजूबाजूच्या कॉम्पिटिशन मध्ये अडकत नाही. बरोबर, आपण पण अडकत नाही, पालकही अडकत नाही. तर त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला आपलं पोटेन्शियल कळतं छोट्या शहरात राहून, आणि मग आपल्याला तोवर समज आलेली असते की आता मला हे करायचं आहे. मग आपल्याला पुढची दारं उघडीच आहेत. मोठ्या शहरांमध्ये जा, भारतात परदेशात खूप आपल्याला संधी उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे त्यासाठी मोठ्या शहरातच जायला पाहिजे अशी अजिबातच गरज नाही. छोट्या शहरात सगळं आपल्याला उपलब्ध असतं, गरज असते की आपण शोधून काढायची नाही का. तर हे सगळं करत असताना खरं तर ही एवढी वेगवेगळी क्षेत्र, तर तुझा अगदी खूप लक्षात राहील असा एखादा थ्रिलिंग काहीतरी अनुभव असेल तर आमच्याबरोबर शेअर कर ना. थ्रिलिंग अनुभव म्हणजे मला ना, मी जेव्हा एन्व्हायरमेंटल लॉ मध्ये काम करत होते तर होतं काय की आपल्या इथे म्हणजे भारतामध्ये एन्व्हायरमेंटल विजडम ट्रेडिशनली चालत आला. म्हणजे एक पर्यावरणीय अभ्यासपूर्ण समज ही चालत आलेली आपल्या कल्चरमध्ये आहे. आणि ती कशात दिसते की देवराया होत्या आपल्या इथे, देवराई म्हणतो सॅक्रेड ग्रुप, तर त्यांच्यावरती आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करत होतो.
तर मुळात असं झालं की सेम वेळेला आम्ही नाटकाचं जे झाडीपट्टी नागपूरच्या साईडला त्याचे प्रयोग चालले होते आणि एका देवराईवरचा पण हे चालू होतं. म्हणजे त्यावेळेला आम्हाला इतकी मजा आली, म्हणजे मजा इन द सेन्स आम्ही अभ्यास करत होतो एन्व्हायरमेंटल लॉचा, सेम टाइम आम्ही नाटकाचे प्रयोग करत होतो तिथे झाडीपट्टीमध्ये जाऊन. आणि प्रॉपर देवराईमध्ये जाऊन आम्हाला देवरायांचा अभ्यास करताना साधारण 3700 देवरायांचा अभ्यास मला जाऊन करता आला. ही एक ना म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, फिरता पण बरं झालं, निरनिराळं कल्चर कळालं आणि काय म्हणूया नवीन नवीन अजून हे ओपन होत गेले की बाबा आपण हे तर आपल्या इथे लिहून ठेवलेलं आहे ऑलरेडी, कल्चरमध्ये लिहून ठेवलंय म्हणा किंवा आपण ते काय म्हणूया फॉलो करत आलोय, पण आता विसरतो. पण त्याच्यात काय करता येईल या गोष्टी नंतर समजत गेल्या. मग असे खूप छान छान गोष्टी घडत असतात. बरोबर. त्याचबरोबर मला आणखीन एक असं विचारायला आवडेल की तू जिथं जिथं गेली, म्हणजे तू ठरवलं की मला गाणं शिकायचंय, तर त्या गाण्यामध्ये तू विशारद पूर्ण केलं. तू ठरवलं की नाही मला नाचायचं, मला कथ्थक आवडतंय, कथ्थकमध्ये तू विशारद पूर्ण केलं. तू मला कळलं त्याप्रमाणे शिवणाचा डिप्लोमा सुद्धा पूर्ण केलेला आहेस. तर जिथं जिथं ज्या ज्या क्षेत्रात तू गेली किंवा आता हे तो तर लॉ याच्यामध्ये थेट म्हणजे अजून काय होऊ शकतं नाही का, तर ते पूर्ण करत गेलीस तू शिक्षण. तर याच्या मागचा फोर्स काय होता की मी जे जाईल ते पूर्णच करेल? याच्या मागचा फोर्स म्हणलं ना तर मला असं वाटतं माझे आई बाबा. कारण सांगते, लहान मुलाला पहिले तर काही कळत नसतं, म्हणजे आता आपलं 5 वर्षाचं मुलं आहे, पण ना काहीतरी गुणगुणण्यातनं याच्यातनं आई बाबांना लक्षात आलं की नाही हिला आपण ना जरा गाणं शिकवूया. मग गाणं शिकायला लागले. हळूहळू असंच शास्त्रीय नृत्य शिकायला सुरुवात झाली. शाळेत मी म्हटलं त्याप्रमाणे एकांकिका असेल त्यातनं नाटकाची सुरुवात झाली. असं करत 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 गुरु पण इतके चांगले भेटले की मला म्हणजे मी अगदी म्हटलं तरी असते की नाही आता मला थांबायचंय. बऱ्याचदा असं होतं 10वी येते 12वी येते ग्रॅज्युएशन येतं, मुलांचं छंद म्हणजे छंद राहून जातं. पण ह्या उलट असं होतं, म्हणजे मला स्वतःला आलेला अनुभव म्हणा की जेव्हा माझ्या इतर परीक्षा असायच्या तेव्हा गाण्याची परीक्षा असेल, कधी कथकची परीक्षा असेल, त्या गोष्टी मला रादर एक चांगली उमेद द्यायच्या, फोर्स द्यायच्या की नाही मी आज रात्रभर जागून कथकच्या लेखी परीक्षेचा अभ्यास करते, उद्या सकाळी मला LLB चा पेपर आहे. ही जी गोष्ट जसं आपल्याला चहा प्यायल्यावर होतं ना तर एनर्जेटिक, तर ती गोष्ट मला एनर्जी द्यायची. जास्ती काम अजून करूया बाबा, हे पूर्ण करूया. आणि मग आईचं कायम माझ्या नेहमी म्हणणं असायचं की शिकलीस ना तू इतकं शिक की आम्हाला कंटाळा येऊ दे, हे म्हणावं लागू दे की तू आता नको शिक. ते तो मनापासून घेतलं असं म्हणूया. आणि घरचा सपोर्ट खूपच होता, म्हणजे माहेरचा तर होताच, आता सासरचाही आहे. म्हणजे नवरा माझा नवरा असेल त्या विषयावर या गोष्टी होतं काय की सपोर्ट ही गोष्ट तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली दोन्ही वेळाला बळ देते. डायरेक्टली तर आपल्याला मदत करतच असतात आपल्या घरचे लोक, पण इनडायरेक्टली पण आपल्याला ह्याला असं आहे की माझ्या आईला आवडेल की मी हे केलं. बरोबर आपल्याला असतं ना थोडं सुरुवातीला, कारण लहानपणी हे मोटिवेशन गरजेचं असतं. मोठं झाल्यावर आता आपल्याला आपलं कळायला लागतं की आपण ह्याच्यावर इतकी वर्ष खर्च केली आहे, इतकं आपण शिकलोय, नाही पूर्ण करूया, चांगल्या पद्धतीने पूर्ण करूया, ती समज येते हळूहळू. पण सुरुवातीचं जे आहे ते आपले आई वडील खूप हे असतात त्याच्यामध्ये की, आणि नंतर सुद्धा मला वाटतं एक फोर्स आपल्याला सतत लागतो की तू हे पूर्ण कर, आम्ही आहोत. हे जे ही जी फिलिंग आहे ना की तू कशाला काळजी करते, होतं तू तुझं कर, हे जे आहे ना ही गोष्ट खूपच महत्वाची आहे. आणि ते नशिबाने काहीतरी पूर्वीचं पुण्य असेल ही गोष्ट चांगली मला म्हणजे सासरची डेफिनेटली चांगली मिळाली या बाबतीत. मला खूपच सपोर्ट आहे असं आहे. आणि मग हे सगळं एवढं सगळं करत असताना असं समजायचं का की खरं अडचणी आल्याच नाही? मला वाटतं अडचणी तर येणारच, येतच असतात. हे वेगवेगळे क्षेत्र आहेत आणि या सगळ्यामध्ये तू ऍट अ टाइम सगळं करत होती, तर मग अडचणी तर आल्याच असतील. ते कसं सगळं मॅनेज केलंस? आता अडचणींचं म्हणाल तर माझ्यापेक्षा क्रेडिट माझ्या घरच्यांना जास्ती द्यायला लागेल. कारण आता अडचणीचं सांगायचं झालं तर एक उदाहरण म्हणून सांगते फक्त. मी माझ्या मुलाच्या वेळेला प्रेग्नेंट होते, 7वा महिना होता आणि माझी PhD ची फायनल व्हायवा ऑक्सफर्ड शाळेला लागली होती. मला डेट्स आल्या आणि आता तुला यायचंय, तिकडं जावं लागणार. डॉक्टरांनी सांगितलं तू यानंतर प्रवास करू शकत नाहीस, आता झालं. मग त्यावेळेला अशी परिस्थिती होती की आता मी काय करू, म्हणजे ना मी हे सोडू शकते
शकते ना मी ते सोडू शकते. मी जवळजवळ 6 वर्ष पीएचडीचा अभ्यास केला, सगळे थिसीस सबमिट झाले, सगळं केल्यानंतर फक्त व्हायला. त्यावेळेला मात्र माझे सासू सासरे म्हणाले तू कशाला काळजी करते, आपण काहीतरी बघू. मग माझे गाईड होते, त्यांनी मदत केली. माझे गाईड डॉक्टर MD रानडे, त्यांनी पण सांगितलं की एकंदर कंडिशन अशी आहे तर तुम्ही ती भारतात अरेंज करू शकता. युनिव्हर्सिटीने पण नशिबाने सहकार्य केलं, त्यांनी इकडे वायवा अरेंज केली. अक्षरशः माझे सासू सासरे मला हाताला धरून वायवाला घेऊन गेले. म्हणजे याच्यापेक्षा अजून काय करायला पाहिजे. अडचणी आल्या पण पाठीशी बरीच लोक होती ना, त्याच्याने त्या सॉल्व्ह पण झाल्या. बरोबर आहे. आणि ते तू अगदी इझिली सगळं होत गेलं म्हणणं हे. मग हे आता आपला विषय निघाला सासरचं हे वगैरे, तर कराड आणि अमरावती हे कनेक्ट कसं तू सगळं साध्य केलं? कारण चालीरीती वेगळ्या असतात आणि शिवाय तुझे एवढे सगळे छंद पाठीमागं लावून घेतलेली कामं, तर हे सगळं कसं मॅनेज केलं? खरं तर म्हणजे आमचं लग्न म्हणजे असं ओळखीतनं वगैरे ठरलं नाही, मॅट्रिमोनीवरनं ठरलं. हे अमरावतीचे मूळचे आणि मी कराडची. तर होत कसं गेलं, त्यावेळेला जेव्हा माझ्या पीएचडीची अगदी सुरुवातीची 2 वर्ष होती तेव्हा माझे मिस्टर रेडिओलॉजिस्ट आहेत, डॉक्टर आहेत. तर ते म्हणाले तुला इथं काम करणं जास्ती गरजेचं आहे ना, आपण पुण्यात आणूया. म्हणजे त्यावेळेला त्यांनी त्यांची तिकडची प्रॅक्टिस न करता पुण्यामध्ये काम करायला सुरुवात केली. ते झाल्यानंतर मग आम्ही काही दिवसांनी, जेव्हा मला फ्लेक्झिबिलिटी आली होती थोडीशी की मी इथे तिथे जाऊन येऊन काम करू शकत होते, तेव्हा आम्ही तिकडे गेलो. कल्चरली खूप डिफरन्स आहे तसा पाहता, इकडचं आणि तिकडचं थोडासा फरक आहे. पण ह्यामध्ये ना आमचं घर ना थोडंसं लिबरल आहे. म्हणजे माझ्या सासूबाई नाशिककडच्या आहेत आणि मी इकडची कराडकडची, आणि जर ते सगळं सर्वसमावेशक असल्यासारखं आहे आणि म्हणतात ना म्हणजे वेलकमिंग आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ सगळं एकत्र असं आम्हाला. त्यामुळे आमच्या घरात ना खाद्यसंस्कृती पण सगळं आहे. म्हणजे कधी पण असं कोणता पण पदार्थ म्हणजे अख्खा महाराष्ट्र आल्यासारखं वाटतं. पण हे आहे काय म्हणूया, कल्चर ही गोष्ट ना जर म्हटलं ना तर तो डिफरन्स आहे, आणि म्हटलं ना तर ती वैविध्यता जी आहे, विविधता जी आहे ना, ती खूप खुणावते आपल्याला की आपण ना हे पण करूया. बरोबर, ठीक आहे, यांच्याकडे अशी पद्धत असेल ना, असं जर ही पण करू ती पण करू. म्हणजे तुझ्यातला तो उत्साह आहे की तू ते सगळं बरोबर करून पुढे चाललेली आहे. पण हो, आणि आता मजा येते. आणि हेच मला पुढे विचारायचं होतं की मला माहिती आहे म्हणजे की तू खूप छान सुगरण आहेस, उत्तम कुक आहेस, आणि शिवणकलेमध्ये सुद्धा. म्हणजे हे सगळं याच्या मागचं काय, म्हणजे मला सांग ना जरा. शिवणकलेचं म्हटलं तर माझ्या आईकडनं, म्हणजे आमच्याकडे पहिल्यापासून म्हणजे तिचे आई वडील, आईचे आई वडील, सगळ्यांना, म्हणजे इव्हन माझे बाबा, प्रत्येकाला बाबा सुद्धा प्रत्येकाला शिवणकलेची आवड आहे बेसिकली. त्यांनी आधी त्यांना शिक्षण यातलं नव्हतं घेता आलं, मी नंतर आता शिक्षण घेतलं म्हणून अवेलेबल होतं. बघत आले की आई म्हणजे कोणत्या पण गोष्टीसाठी आपल्याला बाहेर कुणावर अवलंबून नको राहायला लागायला. ही जी एक हे असते ना, त्याच्यामुळे कदाचित असेल की शिवण शिवायचं आहे ना, नाही करू ना आपण, आपल्याला जमलं पाहिजे. प्रयोग वेगवेगळे, मग यातच त्या प्रयोगातूनच एक हे येत गेली, म्हणजे त्यातली आवड निर्माण होत गेली की आपण हे पण करूया ते पण करूया. आणि स्वयंपाकाचं स्वतःला मला खाण्याची खूप आवड आहे, माझ्या मिस्टरांनाही खाण्याची अतिशय आवड आहे. त्यामुळे मग होतं काय की शिवाय आणि माझ्या आईच्या हाताला अतिशय चांगली चव आहे. होतं काय की मग काहीतरी बनवून बघूया म्हणा, किंवा याच्याने असं होत जातं की म्हणजे आज एक पदार्थ खाऊन आलो तो बनवला जातो, आणि त्या आवडीनं आलेली ती हे आहे असं म्हणून. म्हणजे तू मुळातच प्रयोगशील, काहीतरी हे करायचं, काहीतरी चालू असतं. तर मग ही सगळी एवढी क्षेत्र पादाक्रांत करताना मला अगदी खूप मनापासून म्हणजे असं वाटतं की कोणतं असं प्रभावी एखादं व्यक्तिमत्व असेल किंवा कुठला असा प्रभाव असेल की तुला हा फोर्स असेल की तुला हे सगळं करण्यासाठी, असं कोण आहे असं प्रभावी व्यक्तिमत्व, कुठलं आहे? आता घरात म्हटलं तर इन्स्पिरेशन माझी आहे. म्हणजे कारण तिने वेळोवेळी रागावून असेल, प्रेमानी मायेनी प्रत्येक वेळेला तिने काय म्हणे पाठिंबा दिला प्रत्येक गोष्ट करायला. आणि बाहेरचं जर म्हणू ना तर सुधा मूर्ती, कारण त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व म्हणजे मला कायम असं वाटतं, म्हणजे आपण म्हणजे ते इथे ह्या जगातलंच नाही असं वाटतं की ते इतक्या हुशार आहेत तरीही इतक्या साध्या आहेत, डाऊन टू अर्थ आहेत, काय येत नाही असं नाही. तर प्रत्येक गोष्ट म्हणजे असं वाटतं की कधी बनायची वेळ त्यांच्यासारखं बनता यावं, आणि तू ते बरंच साध्य केलेलं.
आज शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे हे सगळं करत असताना तू एका छोट्या बाळाची आई पण आहेस, तर आणि हे सगळं तू करत आली, तू घरातलं आईबाबांचं तुझ्या वातावरण तुला जे मिळालं त्यामुळे तू आज इथपर्यंत आली, घरून सासरून जो सपोर्ट मिळाला त्यामुळे इथपर्यंत आली, तुझी स्वतःची तर अभ्यासवृत्ती होतीच, पण मग आजच्या नव्या आईबाबांना तू काय सांगू इच्छितेस? हा, आता नव्या आईबाबांना जर सांगायचं झालं तर मला एकच वाटतं बरं, म्हणजे मी आता आम्ही पण शिकतोच आहे, आता आम्ही नवीनच आईबाबा आहे, आम्ही शिकताच शिकतोय हळूहळू, पण मुद्दा असा आहे ना की आपण काय करतो कधी कधी की आपलं मुलं आहे, मला असं वाटतं त्यांनी क्रिकेट खेळावं म्हणून आपण त्याला क्रिकेटच्या अकॅडमीत घालतो, किंवा मला असं वाटतं त्यांनी गाणं शिकावं म्हणून आपण त्याला गाणं, ह्यापेक्षा सगळ्या गोष्टी आपण जर केल्या ना, मुलं ही अतिशय अनुकरणशील असतात. जर मी आज गाणं म्हटलं तर माझ्या मुलाला अचानक स्वतःच गाण्याची आवड निर्माण होईल, कदाचित त्यातनंच तो पुढे जाऊन शिकेल, आणि हे आपल्याला हळूहळू समजतं, किंवा त्याचं काम तरी तयार होईल, म्हणजे तो शिकेल म्हणा किंवा त्याला त्यातली आवड लागेल. तर मुद्दा असा आहे की आपण कोणतं तरी एक क्षेत्र त्यांना न ठरवून देता थोडासा त्यांचा कल बघून आपण ते हे केलं, आणि दुसरी गोष्ट आपल्याला त्यातलं जितकं जास्तीत जास्त करता येईल ते जर त्यांच्या समोर केलं तर कदाचित आपल्याला त्यांचा कल लवकर समजायला मदत होईल. असं मला वाटतं की आपणच काहीतरी ठरवून त्यांना करायला लावण्यापेक्षा त्यांच्या कलांनी केलं तर अजून आपणही त्यांचा कल ओळखणं आणि त्याला जरा सपोर्ट करणं. मग हे आलंच आहे संगीताचं, तर एक 2 ओळी तर झाल्याच ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. नवला वर्तले गे माये, नवला वर्तले गे माये, उजळला प्रकाशू, नवला वर्तले गे माये, उजळला प्रकाशू, मनाची अंधाराचा होतसे विनाशू, मनाची अंधाराचा होतसे विनाशू. खूप छान, खूप छान. तर आज या अशा वेगळ्या व्यक्तिमत्वाला आपण भेटलो, डॉक्टर प्राजक्ता काटदरे पात्रीकर, जिनी कुठली म्हणून क्षेत्रात ठेवली तसं मला तर काही वाटत नाही. तर यातनं नक्कीच आपल्या सगळ्यांना एक वेगळी एनर्जी, वेगळी ऊर्जा मिळाली असेल. पुन्हा अशाच नवीन नवीन व्यक्तिमत्वांना आपण घेऊन भेटूया, त्यांच्याशी गप्पा मारूया तिची मोठी सावलीच्या नवीन सत्रात. नमस्कार.